हॅलो एव्हरीवन, उडदाची डाळ दोनदा पाण्याने धुवून घेतली आणि 5 ते 6 तासांसाठी थोडंसं जास्त पाणी घालून भिजत ठेवली। छान भिजली आहे बघा। आता त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे जास्तीचं आणि मिक्सरला अगदी सॉफ्ट आणि चांगलं पेस्ट होईल असं वाटून घ्यायचं आहे। वाटत असतानाच त्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ, ओवा आणि जिरं। वा, तयार झालं आहे बघा वाटण। त्याला आपण 5 ते 6 मिनिटांसाठी एका साईडनी फेटत राहायचं आहे सॉफ्ट होईपर्यंत। वड्याची तयारी झाली। आता दह्याची तयारी करूया। घट्ट दही, त्याच्यामध्ये मीठ आणि साखर घालून फेटून घ्यायचं आहे। घट्ट दही आवडत नसेल तर त्यात आपण दूध किंवा पाणी देखील घालू शकतो। बघा, दही देखील तयार आहे। आता थोडाही वेळ न दवडता आपण एका कढईमध्ये तेल थोडंसं जास्त घेऊन तापत ठेवूया कढई। किंचित पाण्याचा हात लावून आपण हे वडे तळून घेऊया। वाह, वडे असे छान तयार झाले बघा, सोनेरी सोनेरी रंगाचे। तळून झाल्यानंतर ते थोडेसे गरम असतानाच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पिळून घ्यायचे आहेत वडे। एकदा छान पाण्यामध्ये घातल्यानंतर आपण पिळून घेतल्यानंतर त्यात मग आता घालायचे आहे दह्यामध्ये। दही वडे तयार आहे, सॉफ्ट सॉफ्ट आणि मुलायम। आपल्याला आवडत असेल तर त्याच्यावर आपण मीठ आणि तिखटही घालू शकतो। चाट मसाला आणि शेव देखील घालून आपण डिश सर्व करू शकतो। थँक्स फॉर वॉचिंग।